सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली तुमची कॅप राउंड 3 ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झाली होती. आय होप सगळ्यांनी तुमची अलॉटमेंट चेक केली असेल आणि बघितलं असेल की आपल्याला कॅप राउंड 3 मध्ये कोणतं कॉलेज मिळाले आणि कोणती ब्रांच मिळाली. कुठलं कॉलेज आणि कुठली ब्रांच मिळाले हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता ह्याच्या पुढे भरपूर मुलांना डाऊट्स आहेत. दादा, कॅप राउंड 3 नंतर आपल्याला काय प्रोसेस करायची आहे? आपल्याला काही वेगळी प्रोसेस करावी लागणार आहे का? प्लस जर आम्ही कॅप राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट केलं तर कॅप राउंड 4 हे आमच्यासाठी सेफ आहे का? जर मला कॅप राउंड 1 मध्येच एक सीट मिळाली असेल, कॅप राउंड 2 मध्ये, कॅप राउंड 3 मध्ये कोणतेही कॉलेज नाही मिळालं आणि तसंच जर कॅप राउंड 4 मध्ये झालं तर माझी आधीची म्हणजे कॅप राउंड 1 ची सीट रिझर्व्ड राहील ना? हे भरपूर मुलांना डाऊट्स आहेत. तर हे सगळे डाऊट्स मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंगचे रिलेटेड पण काही गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे. सो दॅट मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. अँड ऑल्सो आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे, हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा. ह्याच्यावर पण मी तुम्हाला भरपूर काही अपडेट्स प्रोव्हाइड करणार आहे. आता सगळ्यात पहिले तुमच्या सीट अलॉटेड टाईपचं भरपूर मुलांना ना डाऊट्स आहेत की दादा, कॅप राउंड 2 मध्ये मला वेगळ्या टाईपची सीट अलॉट झाली होती, आता कॅप राउंड 3 मध्ये मला वेगळी सीट अलॉट झाली आहे. काही ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना पीडब्ल्यूडीची सीट मिळाली आहे, काही एससी कॅटेगरीच्या मुलांना ओपनची सीट मिळाली आहे. ती मुलं वेगळ्या टेन्शनमध्ये आहेत. दादा, मी एससी कॅटेगरीचा मुलगा आहे, पण मला ओपनची सीट मिळाली आहे, मला फी पूर्ण भरावी लागेल का? अशी पण काही डाऊट्स आहेत. प्लस काही एससी बीसीच्या मुलांना ऑर्फनची सीट मिळाली आहे. ती तर मुलं वेगळ्या टेन्शनमध्ये आहेत. दादा, मी तर ऑर्फन कॅन्डिडेट नाही आहे, तरी पण मला ऑर्फनची सीट कशी मिळाली? बघा, हे नॉर्मल आहे. सीट टाईप ॲलोटेडला तुम्ही पूर्णपणे इग्नोर करा. ते काय असतं ना की जर एखादी पीडब्ल्यूडीची सीट व्हॅकंट असेल आणि ती जर तुम्हाला मिळू शकत असेल तर ती तुम्हाला अलॉट केली जाते. बाकी तुमच्या ॲडमिशनवर ह्याचा काही फरक नाही पडणार, काही पण म्हणजे प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला येणार नाही आहे. इवन जरी तुम्ही कॅटेगरीची मुलं असाल आणि तुम्हाला ओपनची सीट मिळाली असेल ना, तरी पण तुम्हाला कॅटेगरीची फीज तुम्हाला भरावी लागणार आहे. तर त्याच्यामुळे काही पण टेन्शन तुम्हाला नाही घ्यायचं आहे. आय होप हा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल. आता सगळ्यात पहिले एक रूल तुम्ही समजून घ्या. आता जर तुम्हाला कॅप राउंड 3 मध्ये पहिल्या 6 प्रेफरन्सपैकी कोणतेही कॉलेज मिळालं असेल, तुम्ही जे पण तुम्ही प्रेफरन्स दिले असतील, प्रेफरन्स 1, प्रेफरन्स 2, प्रेफरन्स 3, त्याच्यानंतर प्रेफरन्स 4 आणि प्रेफरन्स 5 आणि त्याच्यानंतर लास्ट प्रेफरन्स 6, ह्या 6 प्रेफरन्सपैकी जर तुम्हाला कोणतेही कॉलेज, कोणतीही तुम्हाला ब्रांच मिळाली तर ते कॉलेज आणि ती ब्रांच आता तुमचा ऑटो फ्रीज झाला आहे. म्हणजे ह्याच्या पुढे तुम्ही कॅप राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकणार. कंपल्सरीली त्याच कॉलेजमध्ये आणि त्याच ब्रांचमध्ये तुम्हाला आता ॲडमिशन घ्यावं लागेल. इन फ्युचर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये, आयलेस राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आता जर तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर जे पण कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालं आहे त्या कॉलेजमध्ये जा. त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे तुम्ही सबमिट करा आणि तुमचं ॲडमिशन तिकडे कन्फर्म करून घ्या. नाहीतर जर तुम्ही 3 दिवसांमध्ये ॲडमिशन कन्फर्म नाही केलं तर तुमचं ॲडमिशन पूर्णपणे कॅन्सल होईल. तुम्ही कॅप राउंडच्या प्रोसेसमध्ये पण डिस्क्वालिफाय केला जाईल. आय होप हे तुम्हाला ऑटो फ्रीजची प्रोसेस समजलेली असेल. आता ज्या पण मुलांना पहिल्यांदा कॉलेज मिळालं आहे, म्हणजे अशी मुलं आहेत ज्यांना कॅप राउंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, कॅप राउंड 2 मध्ये पण त्यांना कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं आणि कॅप राउंड 3 मध्ये त्यांना पहिल्यांदा कॉलेज मिळालेलं आहे, तर त्या मुलांना काय प्रोसेस करायची आहे? सगळ्यात पहिले तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता, नाहीतर नॉट फ्रीज करू शकता. जे आता तुम्हाला कॅप राउंड 3 मध्ये कॉलेज मिळालं आहे ते जर कॉलेज तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, ते आवडतं कॉलेज आहे आणि त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, सिम्पली तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे. त्याच्यानंतर सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि सीट ॲक्सेप्टन्स फी जी 1000 रुपीज आहे ही तुम्हाला पे करायची आहे. बिकॉज आधी तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळालं नव्हतं आणि आता तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर जे पण कॉलेज तुम्हाला मिळाले त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर जर तुम्हाला कॅप राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही नॉट फ्रीज करू शकता. नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. सीट रिझर्वेशन फी 1000 रुपीज भरायची आहे. अगेन 1000 रुपीज का बोलतोय? कारण की कॅप राउंड 1 मध्ये, कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज मिळालंच नव्हतं ना तुम्हाला, मग त्याच्यामुळे तुम्ही 1000 रुपये काही भरलेच नव्हते. बट आता तुम्हाला कॅप राउंड 3 मध्ये कॉलेज मिळालं तर त्याच्यामुळे तुम्हाला सीट रिझर्वेशन फी ही 1000 रुपीज पे करावी लागणार. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कॅप राउंड 4 मध्ये, ठीक आहे, इथे मी चुकून कॅप राउंड 3 लिहिलं आहे, बट तुम्ही कॅप राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता जर तुम्ही नॉट फ्रीज केलं तर तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये रिपोर्ट करायची गरज नाही आहे. डायरेक्टली सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट रिझर्वेशन फी भरून तुम्ही कॅप राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आय होप तुम्हाला ही कंडिशन समजलेली असेल. आता अशी पण मुलं आहेत ज्या मुलांचं बेटरमेंट झालं आहे, की काही मुलांना कॅप राउंड 2 मध्ये एक वेगळं कॉलेज मिळालं होतं आणि कॅप राउंड 3 मध्ये त्यांना एका वेगळ्या कॉलेजमध्ये नंबर लागले. आता जर तुमची बेटरमेंट झाली असेल, कॅप राउंड 3 मध्ये तुम्हाला काही वेगळ्या कॉलेजमध्ये नंबर लागला असेल, तरी पण तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत.
तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. जर त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तुमचं आवडतीचं कॉलेज असेल, सिम्पली तुम्ही सेल्फ फ्रीज करा. त्याच्यानंतर जे पण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज केलं आहेत त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. तिकडे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे आहेत. कोणते डॉक्युमेंट द्यायचे असतात? सिम्पली तेच डॉक्युमेंट आहेत जे तुम्ही व्हेरिफिकेशनच्या टायमाला तुम्ही अपलोड केले होते ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, स्क्रुटिनी सेंटरमध्ये तुम्ही व्हेरिफिकेशनला तुमचे डॉक्युमेंट नेले होते. तेच सगळे डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजमध्ये न्यायचे आहेत. ओरिजिनल न्यायचे आहे, त्याच्यासोबत 3 ते 4 त्याचे झेरॉक्स सेट न्यायचे आहेत. ओके. आता तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करताना काय प्रोसेस करावी लागते ह्याच्यावर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासाठी ती व्हिडिओ अपलोड करेन. ओके. आता जर तुम्हाला बेटरमेंट मिळालं आहे बट तुम्हाला असं पाहिजे की अजून आपल्याला एक लास्ट राऊंडमध्ये कॅपराऊंड 4मध्ये आपल्याला पार्टिसिपेट करायचं आहे, मग त्या केसमध्ये तुम्ही नॉट फ्रीज करू शकता. नॉट फ्रीज केलं तर तुम्हाला काही पण सीट रिझर्वेशन फी जी 1000 रुपीज आहे ही तुम्हाला पे नाही करावी लागणार. कारण की ऑलरेडी आधीच्या राऊंडमध्ये कॅपराऊंड 1मध्ये किंवा कॅपराऊंड 2मध्ये तुम्ही 1000 रुपये तर भरले असतील ना, तर प्रत्येक राऊंडमध्ये तुम्हाला 1000 रुपये पे करायची गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये, ठीक आहे, इथे मी कॅपराऊंड 4 लिहायचं होतं, इथे डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर त्या तिकडे परत तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे करावी लागेल. काही मुलांचा प्रश्न असतो की दादा मी परत कॅपराऊंड 2चं कॉलेज घेऊ शकतो का? तर नाही घेऊ शकत. कारण की तुम्हाला ऑलरेडी कॅपराऊंड 3मध्ये एका वेगळ्या कॉलेजमध्ये नंबर लागले आहे ना, मग त्याच्यामुळे कॅपराऊंड 2ची जी सीट आहे ही तुमची कॅन्सल झाली. जर कॅपराऊंड 3मध्ये कोणतेही कॉलेज मिळालं नसतं तर कॅपराऊंड 2ची सीट ही तुमच्यासोबत असते. बट कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला काही वेगळ्या कॉलेजमध्ये नंबर लागले, सो त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली कॅपराऊंड 2ची सीट ही तुमची कॅन्सल झाली आहे. तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 4मध्ये बेटरमेंट करून पार्टिसिपेट करू शकता. बट कॅपराऊंड 2ची सीट किंवा कॅपराऊंड 1ची सीट ही तुम्ही नाही घेऊ शकत. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. तर जर तुमची बेटरमेंट झाली असेल तर काय करायचं हे पण तुम्हाला समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा मला समजलं आहे, आय गॉट इट, म्हणजे मला समजेल किती मुलांना हा पॉईंट क्लिअर झालेला आहे. आता त्याच्यानंतर ज्या पण मुलांची नो बेटरमेंट झाली आहे, म्हणजे अशी काही मुलं आहेत ज्यांना कॅपराऊंड 1मध्ये एक कॉलेज मिळालं होतं, कॅपराऊंड 2मध्ये त्यांना वेगळ्या कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, परत कॅपराऊंड 1चंच कॉलेज त्यांना मिळालं. त्यांनी कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं, बट कॅपराऊंड 3मध्ये पण त्यांना वेगळ्या कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर नाही लागला. परत कॅपराऊंड 1मध्ये जे कॉलेज मिळालं होतं, ज्या कॉलेजमध्ये जी ब्रांच मिळाली होती तेच त्यांना कॉलेज आणि ब्रांच मिळाले. आता अशा मुलांची जर नो बेटरमेंट झाली असेल तर त्यांच्याकडे काय ऑप्शन्स आहेत? तर बघा, तुमच्याकडे परत 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता, तुम्ही नॉट फ्रीज करू शकता. म्हणजे जे कॉलेज तुम्हाला ऑलरेडी आता अलॉट झालेलं आहे, कॅपराऊंड 1चंच कॉलेज किंवा कॅपराऊंड 2चं कॉलेज परत तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये मिळालं असेल, मग त्या केसमध्ये जर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये आता ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करा. तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी जी 1000 रुपीज आहे ही तुम्हाला भरायची काहीच गरज नाही आहे. सेल्फ फ्रीज केल्यानंतर डायरेक्टली ज्या कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज केलं आहे तिकडे जाऊन तुम्ही रिपोर्ट करा, तुमचं ॲडमिशन तुम्ही कन्फर्म करून घ्या. ॲडमिशन कन्फर्मेशन करताना तुम्हाला काय काय डॉक्युमेंट तिकडे सबमिट करावे लागतात ह्याच्यावर जर तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता जर तुम्हाला नॉट फ्रीज करायचं असेल, म्हणजे जे कॉलेज तुम्हाला कॅपराऊंड 1चंच किंवा कॅपराऊंड 2चं परत तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये मिळालं आहे, बट तुम्हाला असं वाटतं की अजून एका कॅपराऊंड 4मध्ये आपल्याला ट्राय करायला पाहिजे, मे बी कॅपराऊंड 4मध्ये आपल्याला एका वेगळ्या कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो, मग त्या केसमध्ये तुम्ही नॉट फ्रीज और बेटरमेंट ह्याचे तुम्ही करू शकता. एकदा तुम्ही नॉट फ्रीज केलं तर डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करू शकता. इथे तुम्हाला सीट रिझर्वेशन फी जी 1000 रुपीज आहे ही तुम्हाला भरायची गरज नाही, ऑलरेडी तुम्ही भरली आहेत ना. ऑलरेडी कॅपराऊंड 1च्या वेळी किंवा कॅपराऊंड 2च्या वेळी तुम्ही ऑलरेडी 1000 रुपये भरलेले आहेत, तर तुम्हाला परत काहीच भरायची गरज नाही आहे. एकदा तुम्ही नॉट फ्रीज केलं तर डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आय होप हा पण पॉईंट तुमचा क्लिअर झालेला असेल. आता ह्याच्या पुढे ना काही मुलं अशी पण आहेत ज्यांना कुठलेही कॉलेज नाही मिळालं आहे. तर बघा, जर तुम्हाला आत्तापर्यंत कॅपराऊंड 1मध्ये, कॅपराऊंड 2मध्ये आणि कॅपराऊंड 3मध्ये कोणतंही कॉलेज नसेल मिळालं तर डायरेक्टली तुम्ही आता कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट कॅपराऊंड 4 इज अ लास्ट राऊंड, हा तुमच्याकडे लास्ट चान्स असणार आहे. तर त्याच्यामुळे परफेक्ट कॉलेजची लिस्ट बनवा, नाहीतर डायरेक्टली शेवटला स्पॉट राऊंड किंवा मॅनेजमेंट कोटाचा तुमचा एक चान्स असणार आहे तुमच्याकडे. बट स्पॉट राऊंडमध्ये तुमचं काही गॅरंटी नसते की तुम्हाला तिकडे ॲडमिशन मिळेलच, ॲज वेल एज मॅनेजमेंट कोटामध्ये तुम्हाला डोनेशन वगैरे पे करावं लागतं. इवन दो आत्तापासूनच काही कॉलेजेसनी त्यांची सीट बुकिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामुळे मॅनेजमेंट कोटा हा तुमच्यासाठी लास्ट ऑप्शन आहे. आता ह्याच्या पुढे कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करताना ट्राय करा मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलेजेस टाकायचा.
मी बघतो ना मुलं जास्त कॉलेजेस टाकतच नाही आहेत. मी ऑलरेडी कॅपराऊंड 3ची कॉलेज लिस्ट कशी बनवायची त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण सांगतोय की जर तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील ट्राय करा जास्तीत जास्त कॉलेजेस ॲड करायचा. मे बी एक्स्ट्रा काही लोकेशन्सचे कॉलेजेस पण ॲड करायचा प्रयत्न करा. नाहीतर कॅपराऊंड 4मध्ये पण तुम्हाला कोणतंही कॉलेज नाही मिळणार. आत्तापर्यंत तुम्ही जी मिस्टेक करताय ही तुम्ही ॲनालाइज करा. आपल्याला कॉलेज का नाही मिळत आहे ते तुम्ही बघा. आणि कॅपराऊंड 3चा जो आता कट ऑफ रिलीज होईल, मे बी आतापर्यंत रिलीज झाला असेल तर मी तुम्हाला ते व्हॉट्सअप चॅनलवर प्रोव्हाइड करीनच. बट कॅपराऊंड 3च्या कट ऑफ काय आहे, आपण जे कॉलेजेस टाकले त्या कॉलेजचा कट ऑफ किती गेला आहे हे पण तुम्ही ॲनालाइज करा. म्हणजे ह्याच्याने तुम्हाला पण समजेल की आपण जे कॉलेजेस ॲड करतोय त्या कॉलेजचा कट ऑफ ॲक्च्युअलमध्ये किती जातोय आणि हे कॉलेज आपल्याला मिळण्याचे चान्सेस किती आहेत. तर हे तुम्ही ॲनालाइज नक्की करा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कॅपराऊंड 4साठी तुम्हाला परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवलीच पाहिजे. नाहीतर ॲट दी एंड कॅपराऊंड 4मध्ये पण तुम्हाला अलॉटमेंट नाही मिळणार. त्याच्यामुळे परफेक्ट कॉलेजची लिस्ट बनवा. आय होप हा पण पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. आता मोस्ट इम्पॉर्टंट डाऊट अलॉटमेंट कॅन्सलेशनचा. भरपूर मुलांना डाऊट आहेत की दादा माझं अलॉटमेंट कॅन्सल तर नाही ना होणार, कॅपराऊंड 4 हे सेफ आहे का, आम्ही कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे का. बघा काही मुलांची अशी कंडिशन आहे ज्यांना कॅपराऊंड 1मध्ये एखादं कॉलेज मिळालं. फॉर एक्झाम्पल JSPM ताथवडेमध्ये ENTCची ब्रांच मिळाली. त्या मुलांनी काय केलं, त्या मुलांनी कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं. बट कॅपराऊंड 2मध्ये त्यांना वेगळ्या कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर नाही लागला. परत JSPMचंच कॉलेज त्यांना कॅपराऊंड 2मध्ये मिळालं. त्या मुलांनी काय केलं, कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं. आता कॅपराऊंड 3मध्ये पण त्यांना कुठलंही वेगळं कॉलेज नाही मिळालं. परत JSPMचंच कॉलेज कॅपराऊंड 3मध्ये अलॉट झालं आहे. आता त्या मुलांचे प्रश्न आहेत की दादा जर मी हे ते कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 4मध्ये पण मला नॉट अलॉटेड आलं, कुठलंही वेगळं कॉलेज नाही अलॉट झालं, तर JSPM जे मला कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज मिळालं होतं हे तर माझ्यासाठी सेफ राहील ना, हे माझ्यासाठी रिझर्वड राहील ना. तर हो, तुमच्यासाठी रिझर्वड राहणार आहे. जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्येच एखादं कॉलेज मिळालं असेल आणि ती सीट तुम्ही ₹1000 जी ₹1000 सीट रिझर्वेशन फी आहे ही पे करून ह्या कॉलेजमधली सीट तुम्ही रिझर्व करून ठेवली असेल आणि जर तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये कॅपराऊंड 3मध्ये आणि कॅपराऊंड 4मध्ये वेगळं कुठलंही कॉलेज दुसऱ्या कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही ब्रांचमध्ये तुम्हाला अलॉटमेंट नाही मिळाली, तर हे जे कॅपराऊंड 1चं कॉलेज आहे जे की JSPM ताथवडे असेल किंवा इतर कुठलेही कॉलेज असेल हे तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर त्याच्यामुळे कॅपराऊंड 4 हे पूर्णपणे सेफ आहे. तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता आपण बघूया दुसरी कंडिशन अशी आहे की अशी काही मुलं आहेत ज्यांना कॅपराऊंड 1मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागले, जसं की JSPM ताथवडेमध्ये त्यांना ENTC ब्रांच मिळाली. त्यांनी काय केलं, त्यांनी कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं. कॅपराऊंड 2मध्ये त्यांना सेम कॉलेजमध्ये वेगळी ब्रांच मिळाली, जसे की JSPM ताथवडेमध्ये त्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ही ब्रांच मिळाली. आता त्यांनी काय केलं, त्यांनी कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं. बट कॅपराऊंड 3मध्ये त्यांना नॉट अलॉटेड आलं, म्हणजे कुठलेही वेगळं कॉलेज नाही लागलं. त्यांना परत JSPM ताथवडेचंच कॉलेज मिळालेलं आहे. आता जर त्यांचा आता प्रश्न आहे की जर दादा आम्ही आता कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 4मध्ये पण नॉट अलॉटेड आलं, तर जर मला वेगळ्या कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तर मी काय करू. तर बघा जर तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये आता नॉट अलॉटेड आलं असेल, वेगळ्या दुसऱ्या कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये पण गेलात, कॅपराऊंड 4मध्ये पण नॉट अलॉटेड असं लिहून आलं, मग ह्या केसमध्ये जी तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये सीट मिळाली ना JSPM ताथवडेमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची, ही सीट तुमच्यासाठी रिझर्वड राहील. ही सीट तुमची कॅन्सल झालेली असेल, कारण की कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला वेगळ्या कॉलेजमध्ये नंबर लागले ना, म्हणजे सेम कॉलेजमध्ये असेल तरी तुम्हाला वेगळी ब्रांच मिळाली आहे. तर त्याच्यामुळे कॅपराऊंड 1ची सीट ही तुमची कॅन्सल होईल. कॅपराऊंड 2ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड राहील. जोपर्यंत तुम्हाला पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये वेगळं कॉलेज नाही मिळत किंवा वेगळी ब्रांच नाही मिळत, तोपर्यंत कॅपराऊंड 2ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड राहील. तर त्याच्यामुळे कॅपराऊंड 4मध्ये पण तुम्हाला नॉट अलॉटेड वेगळं कुठलंही कॉलेज नाही मिळालं, तर कॅपराऊंड 2ची सीट ही तुमच्यासोबत असणार आहे. तर तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. जर तुम्ही ₹1000 भरले असतील ना, तर तुमच्यासाठी ती सीट ही रिझर्वड असणार आहे. आय होप हा डाऊट पण तुमचा क्लिअर झालेला असेल. आता आपल्याकडे आहे कंडिशन नंबर 3. कंडिशन नंबर 3 अशी आहे की असे काही मुलं आहेत ज्यांना कॅपराऊंड 1मध्ये एका कॉलेजमध्ये एक ब्रांच मिळाली आहे, जसे की JSPMमध्ये ENTC ब्रांच मिळाली आहे. कॅपराऊंड 2मध्ये त्यांना JSPMमध्येच त्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळाली आहे. त्या मुलांनी कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 3मध्ये त्यांना DY पाटील आकुर्डीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ही ब्रांच मिळाली. आता त्याच मुलांनी जर कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट केलं तर बघा कॅपराऊंड 4मध्ये पण जर तुम्हाला नॉट अलॉटेड असं लिहून आलं,
मग त्या केसमध्ये ही जी DY पाटील आकुर्डीमधली कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची सीट आहे ना, ही तुमच्यासाठी रिझर्वड राहील. आधीच्या कॅपराऊंडचे सीट रिझर्वड राहणार नाहीत, कारण की कॅपराऊंड 1मध्ये एक कॉलेज तुम्हाला मिळालं होतं, त्या कॉलेजमध्ये ENTC ब्रांच मिळाली होती. बट कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच मिळाली ना, मग त्याच्यामुळे कॅपराऊंड 1चं कॉलेज तुमचं कॅन्सल झालं. आता तुम्ही कॅपराऊंड 2 त्यानंतर तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला DY पाटील आकुर्डी ब्रांच मिळाली ना, DY पाटील आकुर्डीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रांच मिळाली. तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये एका वेगळ्या कॉलेजमध्ये नंबर लागला, मग त्या केसमध्ये कॅपराऊंड 2ची सीट ही तुमची कॅन्सल झाली. मग त्या केसमध्ये कॅपराऊंड 3ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड राहिली आहे. आता जर तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये वेगळ्या कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, तर ही जी कॅपराऊंड 3ची सीट आहे ना, ही तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे. तुम्ही कॅपराऊंड 3च्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. आय होप हा पण डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल. जर अजून पण काही डाऊट्स असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ समजली असेल तरी पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा आय गॉट इट, मला समजलं. म्हणजे मला समजेल की किती मुलांना ही व्हिडिओ समजली आहे. ॲज वेल एज आपला व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. व्हॉट्सॲप चॅनलवर मी तुम्हाला भरपूर काही अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो. तर त्याच्यामुळे व्हॉट्सॲप चॅनलची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲज वेल एज माझं एक इंस्टाग्राम हँडल पण आहे, त्या इंस्टाग्राम हँडलला पण तुम्ही फॉलो करू शकता. अँड आपलं एक नवीन चॅनल आहे टेक बॉक्स राजेश म्हणून, त्याच्यावरती मी तुम्हाला टेकचे रिलेटेड व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. तर त्या चॅनलची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. ती व्हिडिओ पण ते चॅनल पण तुम्ही नक्की चेकआउट करा. त्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा तुम्ही करून ठेवा. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बघू.